जाता जाता खरं म्हणजे नाशिकमध्ये आम्ही आल्यानंतर नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न देखील सुरू आहे आणि काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं. दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही. म्हणून त्यांची क्षमा मागतो की तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाहीत. पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझी गाडी जरी तुम्ही अडवू शकला नाहीत तरी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला आजच भुजबळ साहेबांनी, गिरीश भाऊंनी, दादा भुसे सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे लवकरच तुम्ही जरी माझी गाडी अडवलेली नसली तरी ती बैठक घेऊन दरवर्षी आपण काही ना काही तोडगा काढतो, तसा तोडगा हा आपण निश्चितपणे कांद्यावर काढून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू. वैश्विक बाजारामुळे दरवर्षी काही ना काही अडचण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर येते, पण जेव्हापासनं युतीचं सरकार आहे दरवेळेस अडचण आली की कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो. तसे यावेळी देखील आपण राहू हे या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. काल आम्ही मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ताफ्याच्या समोर आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी गेलो. मला अनेकदांनी फोन केले, तुम्ही का गोंधळ घातला? कदाचित त्याला तुम्ही गोंधळ समजत असाल, पण आमच्या आयुष्यात किती गोंधळ आहे. मका अजून असाच इकडे पडून आहे, कांदा वावरात पडून आहे. तो वावरात पडलेला कांदा, इथं असलेला मका याला चांगला भाव मिळाला तर आमच्या आयुष्यातला गोंधळ कमी होईल. आणि म्हणून तुमच्या दृष्टीने असलेला तो गोंधळ आम्ही घातलेला आहे. कांद्याला भाव किती आहे? 8 रुपये. मकाला बाजार किती आहे? 12 रुपये. ज्यांना MSP या पिकाला 2400 रुपये आहे, आम्ही 12 रुपयात विकतोय. 50% तूट आम्ही सहन करतोय. इकडं कांद्याला 20 ते 25 रुपये खर्च आहे, आम्ही विकतो 8 रुपयात आहे. 60 ते 70% रुपये आम्ही त्या ठिकाणी नुकसान सहन करतोय. आणि तुम्ही म्हणता आम्ही गोंधळ घालतो. हा गोंधळ नाही आहे, या व्यवस्थेत खूप गोंधळ चालले, त्याच्यात आमचं जगणं तुमच्या लक्षात येत आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा ताफा आम्ही अडवलाय. आम्हाला न्याय जर नाही मिळाला, आम्हाला जर त्या ठिकाणी भावांतर योजना लागू केली नाही, तुम्ही जर म्हणत असाल का आम्ही अमुक योजना घालतो, तसं नाही. आम्हाला भावांतर योजना द्या. जेव्हापासून आम्ही कमी भावात विकलंय तेव्हापासून आमचं उद्दिष्टाचा जो भाव आहे तिथपर्यंतचं अंतर भावांतर योजनेत द्या. मकात असेल, कांद्यात असेल, सोयाबीनमध्ये असेल, आम्हाला न्याय हवा आहे. आणि त्या न्यायासाठी मुख्यमंत्री साहेबांचा ताफा अडवला. एखाद दिवशी त्या ताफ्याच्या गाडीखाली आमचे प्राण गेले तरी 72, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना जाणीव करून देऊ शकतो. असं मरण्यापेक्षा तसं लढून मरलेलं बरं. यासाठी ताफा अडवला, तर गोंधळ घालण्यासाठी नाही.